विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरलच्या अंतर्गत विचार करणार आहोत. क्वाड्रिलॅटरलच्या पुढच्या प्रकारचा रेक्टँगल. रेक्टँगलला मराठीमध्ये आपण म्हणतो आयत. आयताची डेफिनेशन काय दिलेली आहे? इफ all angles of a quadrilateral, if all angles of a quadrilateral, all angles of a quadrilateral are right angle, it is called rectangle. It is called a rectangle. All angles of a quadrilateral are right angle, it is called a rectangle. पण रेक्टँगलच्या काही महत्त्वाची प्रॉपर्टीज आहेत. त्या काय आहेत? पहिली प्रॉपर्टी ती म्हणता येईल अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. जे सपोज मी आधी रेक्टँगल काढून दाखवतो तुम्हाला. हा रेक्टँगल ज्याच्यामध्ये याचा प्रत्येक अँगल हा 90 अंशाचा आहे आणि समोरासमोरच्या बाजू सारख्या आहेत. आणि म्हणून याच्यावरनं याच्या प्रॉपर्टीज जे तयार होतील त्या काय? अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल, opposite sides of a rectangle are congruent. Diagonals of a rectangle are congruent. Second property, diagonals of a rectangle are congruent. आणि तिसरी प्रॉपर्टी, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. आता आपल्याला जर समजा रेक्टँगल काढायचा असेल तर सपोज आपण म्हटलं उदाहरण म्हणून घेऊया आपण एक्झाम्पल. कन्स्ट्रक्ट rectangle PQRS if length of PQ is equal to 6 centimeter and length of QR is equal to 3 centimeter. दोनच गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला यापूर्वीचा क्वाड्रिलॅटरल काढताना क्वाड्रिलॅटरलच्या 10 पार्ट्सपैकी कोणते तरी 5 पार्ट्स आपल्याला द्यावे लागणार होते. पण आपण इथे क्वाड्रिलॅटरलच्या प्रकारातला पहिला रेक्टँगल जो पाहतोय त्या रेक्टँगलच्या मध्ये आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीजवरनं असं जाणवतं आहे की पहिली प्रॉपर्टी अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. याच्या समोरासमोरच्या बाजू जर कॉन्ग्रुएंट असतील ह्या दोन्ही तर आपल्याला ही एक बाजू दिली आणि ही एक बाजू दिली तर याच्या समोरच्या बाजू आपल्याला सारख्याच येतील. दुसरी डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. याचे हे डायगोनलमधले काढू हे पण कॉन्ग्रुएंट राहतील आणि हे डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतात म्हणजे दोन समान भाग करतात. पाहूया आपण आता रेक्टँगल PQRS. रेक्टँगल PQRSच्या मध्ये आपल्याला रफ फिगर काढण्याची तशी गरज नाही, काढली तरी काही बिघडणार नाही. बघा आता याला मी नाव देतोय, इथून नाव PQR अँड यस.
PQRS नाव दिलं. हा PQ 6 सेंटीमीटर आहे आणि RS 3 सेंटीमीटर आहे. म्हणजे हा 6 आला म्हणजे हा 6 येईल, हा 3 आला म्हणजे हा 3 येईल. म्हणजे मग आपल्याला जर हा रेक्टँगल काढायचा असेल तर 6 सेंटीमीटर लांबीचा मी आधी एक PQ नावाचा सेगमेंट काढतो आहे. याला पॉईंट P आणि हा Q. प्रत्येक कोण त्याचा काटकोन असतो म्हणून इथे मी प्रोटेक्टरचा उपयोग करून आधी 90 डिग्री मेजर करून घेतो. मग हा 90 डिग्री समजा इथे येणार आहे. इथे पण 90 डिग्रीचा अँगल मी काढून घेतो कारण आपल्याला याचा प्रत्येक कोण हा काटकोन असतो हे माहिती आहे. आता हे दोन्हीही पॉईंट मी जे 90 डिग्रीसाठी नक्की केलेले आहेत ते याच्यातून आपण परपेंडिक्युलर जाणारी लाईन काढून घेऊया. ही परपेंडिक्युलर जाणारी आपण लाईन नाही सेगमेंट म्हणूया, रे म्हणूया, तो आपण काढलेला आहे. आता मात्र आपल्याला 3 सेंटीमीटरचे दोन्ही बाजूला चाप द्यायचे आहेत. म्हणजे 3 सेंटीमीटरला दोन्ही बाजूला आपण चाप दिले, ते दोन्ही पॉईंट जोडले की आपल्याला अपेक्षित रेक्टँगल 100% मिळेल आणि त्याचा प्रत्येक कोनसुद्धा काय असेल, मग आता काटकोनच असेल. आता मी 3 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतो याच्यावर. हे बघा 3 सेंटीमीटर मी डिस्टन्स घेतलं आहे. आता मी काय करेल, Q पॉईंटवरनं 3 सेंटीमीटरवर एक चाप देईल आणि इथे Pवरनं पण 3 सेंटीमीटरवर मी एक चाप दिला. दोन्ही 3 सेंटीमीटरवरचे चाप दिल्यानंतर हे आलेले पॉईंट जे आहेत ते एकमेकांना मी आता जोडून घेईल. हे मी जोडून घेतले. आता मला PQ, R आणि S हे मिळाले. आपण जर विचार केला की याचा प्रत्येक कोण वरचे कोण आपण मोजलेले नाही, पण आपण प्रोटेक्टर लावून पाहूया, आपल्याला असं जाणवेल तर वरचा अँगलसुद्धा बरोबर ॲक्युरेट 90 अंशाचा आलेला आहे. हा मोजूया आपण. हा सुद्धा आपल्याला ॲक्युरेट, हा बघा ही लाईन जर आपण पाहिली तर बरोबर 90 डिग्रीची मिळालेली आहे. आपण हे दोन तर कोण घेतलेलेच होते म्हणजे प्रत्येक कोण 90 डिग्रीचा आला. आता आपण त्याच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या आहेत का, नक्कीच आहेत. आपण ही एवढीच बाजू आपण आधी मोजलेली होती, ही आपण 6 सेंटीमीटर घेतलेली आहे, पण इथे 90 डिग्रीचा आपण त्याला परपेंडिक्युलर काढले म्हणून ते पण सारखेच येणार. हे बघा ही पण ती आता सारखी झाली, तेवढंच माप आलं. ही जर आपण पाहिलीत एवढं जे डिस्टन्स आहे तेवढं आपण तर मारलेलीच आहे, म्हणून हे पण डिस्टन्स 3-3 सेंटीमीटर चाप घेतले म्हणून हे दोन्ही सारखे येतील. आता आपण याचं डायगोनल काढूया आणि डायगोनल खरंच एकमेकांना बायसेक्ट करतात का पाहूया. तर आपण हे डायगोनल काढून घेतले. हा एक डायगोनल काढला आपण आणि हा दुसरा डायगोनल काढला. आता हे डायगोनल आपण काढले. आपल्याला माहीत नाही आहे ते बायसेक्ट करतात की नाही, पण आपण आता डायगोनल काढून एकमेकांना ते क्रॉस झालेले आहेत. हे दोन्ही डायगोनल आपण आता मोजून पाहूया. हे बघा इथून तर इथपर्यंतचं हे डिस्टन्स, हे बघा हे बरोबर एवढंच डिस्टन्स हे आलं पाहिजे, आता आलेलं आहे. याचा अर्थ ते बायसेक्ट करतात. हे दोन्ही कॉन्ग्रेट म्हणून हे डिस्टन्स आता बदलणार नाही. हे बघा सेम, इथून तेवढं डिस्टन्स घेतलं हे पण तिकडे सेम येणार आहे. याचा अर्थ ह्या तीनही प्रॉपर्टी आपल्या रेक्टँगलमधल्या प्रूव्ह झालेल्या आहेत. याच्यानंतरचा प्रकार मित्रांनो आपण पाहणार आहोत, तो आहे स्क्वेअर. स्क्वेअरची डेफिनेशन दिले, इफ ऑल साइड्स and all angles if all sides and all angles of a quadrilateral are congruent, it is called a square. It is called a square. तर जर चारही बाजू त्याच्यासारख्या असतील, if all sides and all angles of a quadrilateral are congruent, then it is called square. म्हणजे स्क्वेअरमध्ये म्हणजे रेक्टँगलमध्ये स्क्वेअरमध्ये काय फरक आहे, तर स्क्वेअरमधले आपल्याला चारही बाजू पण सारख्या आणि चारही कोणही सारखे, अशा पद्धतीची जी फिगर असेल, म्हणजे चारही कोण सारखे इन द सेन्स ते 90 डिग्रीचे आणि चारही बाजू आपल्याला सारख्या मापाच्या असतील, तर अशा फिगरला आपल्याला स्क्वेअर म्हणता येणार आहे.
मग आता हा स्क्वेअर जो असेल तर स्क्वेअरच्या ऑब्वियसली त्याच्या प्रॉपर्टीज रेक्टँगलपेक्षा वेगळ्या असतील. काय तर आता स्क्वेअरमधल्या प्रॉपर्टीज पाहूया आपण. पहिली प्रॉपर्टी, डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ. डायगोनल्स आर ऑफ equal length, that is they are congruent. That is they are congruent. Second, diagonals bisect each other. Diagonals bisect each other. डायगोनल बायसेक्ट करतात. डायगोनल परपेंडिक्युलर टू इच अदर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. डायगोनल प्रत्येकाला परपेंडिक्युलर इच अदर आहे. डायगोनल बायसेक्ट द अपोजिट्स अँगल. आणि याच्यातला शेवटचा जो त्याची प्रॉपर्टी आहे ती आहे डायगोनल्स बायसेक्ट द अपोजिट अँगल. बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. आता आपल्याला ही जर फिगर काढायची असेल तर कशा पद्धतीने ही फिगर आपण आता काढू शकतो. ही फिगर काढताना आपल्याला त्याच पद्धतीने जायचं आहे, पण इथे सर्व साईड फक्त सारख्या असतील. समजा इथे आपण म्हटलं कन्स्ट्रक्ट स्क्वेअर ABCD if AB is equal to BC is equal to CD is equal to DA is equal to 4 सेंटीमीटर किंवा ईच साईड इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. म्हणजे प्रत्येक बाजू जर त्याची 4 सेंटीमीटर असेल तर आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. आता 4 सेंटीमीटरचा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. आपण काय करणार, इथे आपण 4 सेंटीमीटर अंतर घेऊया. आधी आपण 4 सेंटीमीटर अंतर घेतलं. त्याचा प्रत्येक कोण काटकोन आहे म्हणून आपल्याला त्याचं मेजरमेंट काटकोनातलं मित्रांनो आधी करून घ्यावं लागणार आहे. म्हणून हे दोन्हीही कोण त्याचे 90 डिग्रीमध्ये आपल्याला काढावे लागतील. सपोज हा 90 आला आणि इथे पण आपण 90चा काढूया. हा 90 झाला. आता या रेषांमधून 90 डिग्रीत जाणारे आपल्याला काय काढायचे आहे, रेज काढायचे आहेत. सपोज मी ते रेज टाकले. इथून पण मी तशा पद्धतीचा रे टाकला. हा रे मी टाकला. हे दोन्ही रे मी टाकलेले. आता याचं डिस्टन्स जर आपलं 4 सेंटीमीटरचं असेल, हे 4 सेंटीमीटर घेतलेलंच आहे आपण, तर ह्या बाजूला आपण 4 सेंटीमीटरच्या दोन्ही बाजूला आपण चाप देऊया. एक चाप इथे आला आणि हा एक चाप इथे आलेला आहे. हे दोन्हीही चाप दिल्यानंतर मी हे दोन्हीही पॉईंट एकमेकांशी आता जोडून घेणार आहे. बरोबर. आता मी याचे डायगोनल काढतोय. दोन्हीही डायगोनल मी काढतो. समजा हा डायगोनल काढला, दुसरा हा डायगोनल काढला आणि मग त्याच्या प्रॉपर्टी आपण आता चेक करून पाहूया. बघा, दोघं डायगोनल काढले. तर पहिली एक गोष्ट, पहिली प्रॉपर्टी, डायगोनल्स आर ऑफ इक्वल लेंथ दॅट इज दे आर कॉन्ग्रंट. त्यांची लेंथ सारखी म्हणून ते कॉन्ग्रंट येतील. हे बघा, आपण मोजून पाहूया. हा डायगोनल एवढ्या लांबीचा आलेला आहे. हाही डायगोनल आपण पाहिला तर ते बघा दोन्ही सारखे आले म्हणून ते कॉन्ग्रंट आहेत. सेकंड, डायगोनल बायसेक इच अदर. ते बायसेक करतात का एकमेकांना, ते कॉन्ग्रंट आहेत म्हणून त्यांचे सगळे चारी पार्ट हे इक्वलच राहतील. आता हे बघा, हे एवढं डिस्टन्स आलं, इथे तेवढंच आलं, हे पण तेवढंच आलं
आणि हे पण तेवढंच आहे. अशा पद्धतीने ते बायसेक करतायत, म्हणजे याचा अर्थ हे डायगोनल बायसेक झालेले आहेत. म्हणजे त्याचा प्रत्येक साईड ही इक्वल आहे, त्याचे डायगोनल बायसेक झालेले आहेत. नंतर डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ते परपेंडिक्युलर आहेत का? इथे जर आपण हे लावून पाहिलं तर इथे बरोबर 90 अंशाचा कोन लागला पाहिजे. बघा 90 डिग्री लागलेला आहे, इथे गुण्या लागलेला आहे, हा प्रोटेक्टर लागला, याचा अर्थ हा 90 डिग्रीचा आहे. याचा अर्थ प्रत्येक कोन याचा 90 डिग्रीचा आहे. आपण हात जर इथे लावण्याचा प्रयत्न केला तर इथे आपला हा गुण्या लागत नाही. याचा अर्थ काय? परपेंडिक्युलर नाही. हे बायसेक करतात पण परपेंडिक्युलर नाही. पण इथे मात्र स्क्वेअरमध्ये डायगोनल परस्परांना बायसेक करतात, पण ते परपेंडिक्युलर बायसेक करतात. डायगोनल बायसेक्ट अपोजिट अँगल. आणि अपोजिट अँगलचा जर विचार केला तर ह्या अँगलला, म्हणजे हा जर 90 डिग्रीचा होता तर हा अँगल आता 45 डिग्रीचा येईल. ते पण काउंट करूया आपण. 45 डिग्रीचा खरंच येतोय का? तर तुम्हाला लक्षात येईल. बघा इथून आपण काउंट करतो आहे. बघा हा 10, 20, 30, हा 40 आणि 40च्या पुढे बरोबर 5 रेषे इथे आहेत. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक कोन याचा हा 45 डिग्री आलेला आहे आणि हा पण 45 डिग्री आलेला आहे. याचा अर्थ ह्या डायगोनलने ह्या 90 डिग्री अँगलला बायसेक केलेला आहे. म्हणजे मग आपल्याला चारही प्रॉपर्टी त्याच्या प्रूव्ह झालेल्या आहेत. आपण स्क्वेअर कसा काढायचा तेही मी तुम्हाला सांगितलं, रेक्टँगल कसा काढायचा तेही तुम्हाला सांगितले. पुढच्या तासाला आपण रोम्बसचा मित्रांनो विचार करूया आणि रोम्बसच्या आपण प्रॉपर्टी पाहूया. रोम्बसनंतर पॅरालेलोग्राम आहे, तो पण पाहूया आपण. ट्रॅपेझियम आहे, तो पण पाहूया. आपण क्वाड्रिलॅटरलमधले 2 प्रकार पाहिलेले आहेत, रेक्टँगल आणि स्क्वेअर. त्याच्यानंतर 3 प्रकार आपले बाकी आहेत. त्या प्रॉपर्टीज आपण पुढच्या तासाला पाहून घ्या. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.